भाजपमध्ये सुद्धा अनेक लोक येणार आहेत, परंतु त्याचा आत्ता फार प्रचार करण्याची आवश्यकता नाही. प्रक्रिया सुरू आहे. अनेक लोक येणार आहेत. आमच्याकडंच मूळ आमची संख्या जास्त आहे. त्यामुळे नवीन घेत असताना एखाद्या प्रभागातील व्यक्ती घेत असताना तिथं आपला कोण व्यक्ती दुखावला जातोय का याची सुद्धा आम्हाला थोडीशी काळजी जास्त घ्यावी लागते. कारण गेल्या निवडणुकीमध्ये आमचे 34 नगरसेवक होते, म्हणजे जवळजवळ 50%ला थोडे कमी, आणि आमचे 8 सदस्य हे 300-400 मताच्या यानं पराभूत झालेले त्यावेळी होते. त्यामुळे आमच्याकडे आता आमची संख्या जी आहे ती 50%पेक्षा जास्त आमची आहे. त्यामुळे नवीन व्यक्ती घेत असताना विचारपूर्वक घेतला जावा असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आघाडीची पर्याय व्यवस्था यावेळी पण असेल का? गरज पडल्यास, पण मला वाटत नाही गरज पडेल. 100% कमळ चिन्हावर निवडणुका लढवायच्या अशी आमची भूमिका आहे. अनेक वेळा असे प्रसंग आमच्यावर आलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल 2019च्या निवडणुकीमध्ये माझा पराभव म्हणजे माझा घातच झाला. त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाच्याकडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला, अमल माडिकांचा पराभव झाला, सम्राट माडिकांचा पराभव झाला, गोकुळ आमच्या ताब्यातून गेलं, विधान परिषद आमच्या ताब्यातून गेली. पण आम्ही असं कधी म्हणजे आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकटं पडलो आहे. ते प्रसंगानुसार त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात. मी नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारणसुद्धा हे एक कालचक्रासारखं आहे. आज मावळलेला दिवस उद्या उगवत असतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहिलो. आम्ही कधी नाराज झालो नाही, कधी नैराश्य पत्करलं नाही, कधी खचलो नाही. आणि काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात. याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो, अमल आमदार झाला, आता गोकुळसुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल, विधान परिषद भाजपकडे येईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी म्हणजे नैराश्य न काही लोक निराश होतात, नाराज होतात, TV फोडतात, गाव सोडून जातात. आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो. म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आता उभे राहतो.